शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. अखेर शेतकरी मित्रांनो, ज्या कर्जमाफीची वाट सर्व शेतकरी पाहत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण जी समिती राज्य शासनाकडून तयार करण्यात आली होती आणि त्या कर्जमाफीला 3 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं व मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल कर्जमाफीची समिती मुख्यमंत्र्याला सादर करेल असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु अखेर शेतकरी मित्रांनो, पहिला आठवडा होऊन गेला, दुसरा आठवडा झालेला आहे आणि आता राज्य शासनाला कर्जमाफी समितीने आपला कर्जमाफीचा अहवाल सादर केलेला आहे. आता पुढे काय शेतकरी मित्रांनो, अखेर जे काम कर्जमाफी समितीला राज्य शासनाकडून देण्यात आलेलं होतं, की कोणते शेतकरी कर्जमाफीत बसतील, कोणत्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, त्यांचं उत्पन्नाची मर्यादा काय, त्यांची परिस्थिती काय, या संपूर्ण अहवाल जो होता, तो अखेर कर्जमाफी समितीने 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण करून अखेर मुख्यमंत्र्याला तो अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळं आता राज्य शासनाकडून नियम, अटी, निकष लावून कर्जमाफी जाहीर केली जाऊ शकते आणि ही कर्जमाफी 30 जूनच्या अगोदर, एका महिनाभराच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते. कारण आता हा जो अहवाल आला आहे कर्जमाफी समितीचा, जो परदेशी समितीच्या माध्यमातून प्रवीण परदेशी यांनी हा अहवाल तयार केलेला आहे. त्यांच्या पद्धतीने बँकर्स कमिटीकडून जी माहिती घ्यायची होती, ती माहिती त्यांनी गोळा केलेली आहे. ती सर्व माहिती गोळा करून एकत्रित हा डाटा तयार करण्यात आलेला आहे आणि हा डाटा आता माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. आता मुख्यमंत्री साहेबाकडून जो अहवाल आलेला आहे, तो अहवाल मंत्रिमंडळात मांडण्यात येईल आणि मंत्रिमंडळात यावर चर्चा करण्यात येईल. त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी काय नियम तयार करायचा, 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचलले आणि फेडले, अशा शेतकऱ्यांसाठी काय नियम करायचा, 2025 मध्ये जे शेतकरी थकीत आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी काय नियम करायचा, कोणत्या सालापासून कर्जमाफी करायची, प्लस ज्या शेतकऱ्यांचं कर्ज भरून एखाद्या वेळेस जर त्या शेतकऱ्यानं 2 ते 3 वर्ष सलग भरले आणि एखाद्या वेळेस जर तो रिन्यूअल केलेला नसेल, थकीत पडलेला असेल, त्यासाठी काय करायचं? या सर्व गोष्टीचा अहवाल आता माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला आहे. आता राज्याचं मंत्रिमंडळ बसेल, हा अहवाल पाहेल आणि या अहवालावर चर्चा करण्यात येईल आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये एक थोडासा पॉईंट मी सांगतो. तो खरा होईल की न होईल माहीत नाही. परंतु माझ्या मते मी हे स्पष्ट करतो की खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं होतं आणि 31 मार्चच्या अगोदर कर्ज फेडलेलं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी दिलासा मिळू शकतो, असं माझं मत आहे. कारण याबाबत निश्चित विचार राज्य शासनाकडून केला जाणार आहे. कारण या अगोदर जितक्या कर्जमाफी झाल्यात, त्या कर्जमाफीपेक्षा वेगळी कर्जमाफी ही असेल यात वाद नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये हा विषय महत्त्वाचा होता, की कर्जमाफी कशामुळे जाहीर करण्यात आली? कर्जमाफी ही खरीप 2025 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं माफी करण्यात आली. मग ज्या शेतकऱ्यानं खरीप 2025 मध्ये पीक कर्ज उचललंय, त्या शेतकऱ्यांना काय मिळणार? हा खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक कर्ज उचललंय, त्या जास्तीत शेतकऱ्यांनी यावर्षी रिन्यूअल केलंय. कारण त्यांना अपेक्षा आहे, एखाद्या वेळेस राज्य शासनाकडून कुठलाही निर्णय येऊ शकतो. माफीचा तर येऊ शकणार नाही, परंतु रेग्युलरवाल्याला ज्या पद्धतीनं ₹50,000चं बोनस राज्य शासनाकडून देण्यात येत आहे, त्या पद्धतीनं खरीप हंगाम 2025 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आणि 31 मार्चच्या अगोदर फेडलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे पाहूयात नेमकं काय होतंय. समितीचा अहवाल राज्य शासनाला पोहोचलेला आहे. पुढील काही दिवसामध्ये राज्य शासनाकडून मंत्रिमंडळाची बैठक घेऊन कर्जमाफी जाहीर केली जाईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.